नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पाहूयात आज मार्केटने कशाप्रकारे बिहेव केलं आणि त्याचबरोबर उद्या म्हणजेच मंगळवारी आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करतो आता. तर जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की आज मार्केट साईडवेज राहण्याची शक्यता आहे आणि साईडवेजमध्ये अशा प्रकारची एक रेंज मार्केट क्रिएट करू शकतं आज. आणि ही जर रेंज जर ब्रेक केली तर आपल्याला एखाद्या साईडला डायरेक्शनल ट्रेड आपण प्लॅन करू शकतो. पण आज मार्केटने काही ही रेंज ब्रेक केली नाही आहे. मार्केट कंटिन्यूस आज सकाळपासून साईडवेजच रिॲक्ट झाले. मार्केटची ओपनिंग थोडीशी बुलिश आपल्याला इथं दिसते आहे, पण एंड होता होता म्हणजे मार्केट जिथं ओपन झालं होतं आज तर त्याच लेवलला जेमतेम मार्केटने क्लोजिंग दिले. ते एकदम फ्लॅट मार्केट आज आपल्याला राहिलेलं दिसते निफ्टीमध्ये. तर आपण इथं बँक निफ्टीत एकदा बघूया. तर बँक निफ्टीमध्ये पण आपल्या लेवल्सने एकदम राईट काम केले, बरोबर काम केले. जे आपल्याला या मी लेवल सांगितल्या होत्या इथूनच मार्केटने आज रिजेक्शन दाखवले आणि इथूनच एक बाईंग मार्केटमध्ये आली. पण मार्केट या रेंजमध्येच पूर्ण दिवस ट्रेड झाले. तर उद्यासाठीच समजा जर आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा झाला तर आपल्याला ही रेंज ब्रेक होणं तिथं गरजेचं आहे. जर उद्या म्हणजेच मंगळवारी आपल्याला जर अशा प्रकारे इथे रेंज ब्रेक होताना दिसली काहीसं अशा प्रकारे, मार्केटला आपण रिटेस्ट करण्यासाठी तिथे वाट बघणं गरजेचं आहे. तर आपल्याला वरच्या दिशेने असे टार्गेट्स आपल्याला तिथे भेटू शकतात. रेंज काहीशी अशी मार्क करतो मी इथं. आणि जर मार्केटने डाऊन साईडला जर ब्रेकडाऊन दिला इथे डाऊन साईडला जर अशा प्रकारे इथून ब्रेक केली लेवल तर आपल्याला खाली अशा प्रकारे इथे टार्गेट्स भेटू शकतात बँक निफ्टीमध्ये. तर मार्केटने ही 47,476 लेवल आणि 47,228ची लेवल क्रॉस करणं गरजेचं आहे. कारण मार्केट ह्या दोन लेवलमध्येच आता खेळतं आहे, एकदम साईडवेज चालू आहे. जेव्हा मार्केट ही रेंज ब्रेक करेल तेव्हा आपल्याला एक चांगला मूव वरच्या किंवा खालच्या साईडला आपल्याला तिथं बघायला भेटेल. मार्केट जर समजा बुलिश जर राहिलं उद्या आणि वरच्या साईडला जर ब्रेकआउट दिला तर आपण वरच्या साईडला 47,900चा आपल्याला एक रेजिस्टन्स तिथं आपल्याला फेस करताना दिसेल मार्केट. आपण जर या ठिकाणी जर ट्रेड प्लॅन केला तर या लेवलपर्यंत आपण प्रॉफिट बुकिंग तिथं आपण करू शकतो. आपल्याला एकदम इथं ग्रीन कॅन्डल दिसल्या बाईंगमध्ये जायचं नाही. वर बाईंगसाठी एक कॅन्डल आपल्याला ग्रीन तिथं मोठी आली पाहिजे आणि मार्केट थोडंसं सस्टेन इथं खाली झालं पाहिजे किंवा थोडं साईडवेज मार्केट राहिलं पाहिजे आणि त्यानंतर एक बुलिश कॅन्डल बघून आपण तिथं एंटर होऊ शकतो. तर फक्त एकच कॅन्डलवर आपल्याला तिथं विश्वास नाही ठेवायचा मार्केटमध्ये, कारण अशा प्रकारे पण इथं बारीक कॅन्डल बनवून परत मार्केट खालच्या साईडला येऊन या झोनमध्ये उद्या पण राहू शकतं. त्यामुळं थोडंसं कन्फर्मेशन्स बरोबरच आपण इथे वरच्या साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे. थोडंसं प्राईज ॲक्शन क्रिएट झालं पाहिजे वर अशा प्रकारे, तरच आपण हे टार्गेट आपल्याला तिथं आपल्याला वर भेटेन. आणि खालच्या साईडला पण काहीच अशा प्रकारे प्राईज ॲक्शन क्रिएट झालं पाहिजे तर आपल्याला खाली ही 47,000ची लेवल आपल्याला इथं प्रॉफिट बुकिंगसाठी भेटू शकते. आपण या ठिकाणी जर शॉर्ट केलं मार्केटला तर इथपर्यंत पहिलं टार्गेट आपल्याला तिथे भेटेल आणि खाली जर अजून आलो तर आपल्याला 46,800पर्यंतची लेवल इथं आपल्याला भेटते. 46,830 किंवा 800पर्यंत आपण प्रॉफिट बुकिंग करू शकतो. ज्यावेळी आपल्याला मोठे टार्गेट्स तिथं आपण प्लॅन करतो त्यावेळी स्टॉप लॉस आपल्याला ट्रेलिंग करणं गरजेचं आहे. ज्यावेळी मार्केट आपल्या डायरेक्शनला मूव्ह करतो त्यावेळी आपण स्टॉप लॉस आपला कॉस्ट टू कॉस्ट आणू शकतो. आणि अजून जर जसं मार्केटवर जातं तसं आपण स्टॉप लॉस ट्रेल करत म्हणजे आपला तिथं लॉस होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर हे होतं बँक निफ्टीचं. आणि निफ्टीमध्ये काहीसं असं चित्र आपल्याला बघायला मिळते, साईडवेज मार्केट आहे. तर निफ्टीमध्ये पण ही रेंज ब्रेक होणं गरजेचं आहे.
तेव्हाच काही मूवमेंट आपल्याला बघायला मिळेल. निफ्टीमध्ये पण काहीचं मार्केट असं जाऊन वर थोडं सस्टेन होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला असा एक प्रकारचा मूव वरच्या साईडला बघायला मिळेल. वरच्या साईडला आपल्याला 22,500ची एक लेवल भेटते आहे. तिथं आपण प्रॉफिट बुकिंग करू शकतो आणि मार्केट त्याच्यापेक्षा जर वरच्या साईडला अजून गेलं तर 22,580 ही एक लेवल आपल्याला तिथे दिसते. आणि जर मार्केटने ही रेंज खालच्या साईडला जर ब्रेक केली काहीशी अशा प्रकारे, तर तिथं आपल्याला 22,280ची एक लेवल भेटते आहे सपोर्ट लेवल. तर इथून मार्केटमध्ये एक बाईंग येऊ शकते. पण जर आपण इथं शॉर्ट ट्रेड प्लॅन केला तर इथं क्विक आपल्याला प्रॉफिट हा इथपर्यंत आपण बुक करू शकतो. तर ओव्हरऑल मार्केट हे बुलिशच आहे. ऑल टाईम हायवर निफ्टी आहे. तर मार्केट शक्यतो वरच्या दिशेलाच ब्रेकआउट देण्याची शक्यता आहे. पण ट्रेडिंगमध्ये खूप अनसर्टनिटी असते. त्यामुळे जर मार्केटने डाऊन साईडला जर ब्रेकडाऊन दिला तर आपण खालच्या साईडला या लेवलपर्यंत टार्गेट ठेवून प्रॉफिट बुक करू शकतो. तर बेसिकली निफ्टी आणि बँक निफ्टीमध्येच ॲनालिसिस करण्याचे मुख्य कारण म्हणजे मोठमोठे प्लेयर्स यामध्येच आपल्या पोझिशन बनवतात. इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर झाले किंवा मोठमोठे हेज फंड झाले, ते निफ्टी आणि बँक निफ्टीचेच कॉन्ट्रॅक्ट्समध्ये जास्त करून तिथं व्यवहार करतात. तर त्यामध्ये आपल्याला लिक्विडिटी ही जास्त भेटते. म्हणजे बाईंग सेलिंगमध्ये प्राईज डिफरन्स जो असतो तो आपल्याला कमी बघायला मिळतो. तर त्यामुळे आपल्या पोझिशन्स या स्क्वेअर ऑफ पटकन होतात. बायर सेलरची कमतरता तिथं आपल्याला भासत नाही. तर या लेवल्स आपण मार्क करून घ्या व्यवस्थितपणे निफ्टी आणि बँक निफ्टीमधल्या. आणि निफ्टीमध्ये आपल्या ह्या इम्पॉर्टंट लेवल आहेत या आपण देखील मार्क करू शकता. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या ट्रेडर्स मित्रांसोबत व्हिडिओ नक्की शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.